शिक्षणाच्या संस्कृतीला सुवर्ण साज देणाऱ्या अग्रमानांकित व्यक्तीच्या पंक्तीत आपले अढस्थान निर्माण करणाऱ्या व्यक्तीला त्रिवार नमस्कार. शिक्षणाच्या संस्कृतीला ऊर्जा प्राप्त करून देण्याचे कार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्रोफेसर डॉक्टर उर्जित जनार्दन करवंदे सर. सरांचे व्यक्तिमत्व त्यांच्या नावाच्या अर्थाप्रमाणेच आहे. उर्जित नावाचे लोक हे बुद्धिमान, करिश्माई आणि महत्त्वाकांक्षी असे असतात. या व्यक्ती त्यांच्या न्यायाची तीव्र भावना आणि इतर व्यक्तींना मदत करण्याची वृत्ती, कठोर परिश्रम आणि कोणत्याही परिस्थितीत सर्वोत्तम प्रयत्न करण्यास तयार असणारे नैसर्गिक नेते असतात. सर, आपणास शिक्षणाचा ध्यास असल्यामुळे आपण प्राथमिक शिक्षणाची सुरुवात नवभारत विद्यालय टेंभुर्णी येथून करून पुढे राष्ट्रीय हिंदी विद्यालय जालना ते JES महाविद्यालय जालना येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि पदवी व पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केले. दरम्यान सरांना इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील आवड व छंदामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले. सरांनी स्वतःच उद्योगशील असल्यामुळे स्वतःची करवंदे इलेक्ट्रॉनिक्स नावाचे इलेक्ट्रॉनिक्स साधनांच्या दुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला. पण सरांना अध्यापनाचा व्यसंग असल्यामुळे व मुळातच शिक्षकाचे पुत्र असल्यामुळे पुन्हा आपले व्यावसायिक शिक्षण, पात्रता परीक्षा आणि उच्च विद्याविभूषित पदवी PhD आपण संपादन केली. सर, आपण आपल्या शिक्षणाच्या प्रवासात BSc, MSc, MA, DSM, DIT अशा विविध पदव्यांमध्ये यश संपादन केले. JES महाविद्यालयात BSc करताना इलेक्ट्रॉनिक्स या विषयात आपण सर्वप्रथम आल्याने आपणास अशोक सुतार पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. सर, जालना जिल्ह्यामध्ये आपण शिक्षणशास्त्र विषयात सेट व नेट ही व्यावसायिक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणारे पहिले मान पटकवणारे विद्यार्थी होते. सर, ज्या महाविद्यालयामध्ये आपण शिकलात तेथेच सेवा करण्याचे भाग्य आपणास प्राप्त झाले. आपल्या अध्यापन कार्याची सुरुवात आपण CTMK हायस्कूल जालना येथून करत पुढे JES महाविद्यालय जालना आणि मत्स्योद्योगी अध्यापक महाविद्यालय जालना येथे अध्यापनाचे कार्य केले. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या MPSC मार्फत नियुक्त होऊन शासकीय अध्यापक महाविद्यालय भंडारा येथे प्रभारी प्राचार्य म्हणून आपण अतुलनीय कामगिरी केली. असे म्हणतात, प्रयत्नांच्या प्रगतीने यशाची शिखरे गाठता येतात आणि म्हणूनच आपल्या कारकिर्दीत शासकीय अध्यापक महाविद्यालय IISc औरंगाबाद येथे आपण बजावलेल्या NAAC समन्वयकाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे महाविद्यालयास 2 वेळा अ दर्जा प्राप्त करण्यात आपला मोलाचा वाटा होता. या महाविद्यालयाबरोबरच आपण श्रीमती महाराणी ताराबाई शासकीय अध्यापक महाविद्यालय कोल्हापूर येथे प्रभारी प्राचार्य म्हणून काम पाहत NAAC मूल्यांकन करून घेतले व तेथील प्रलंबित कामे पूर्ण केली. तसेच सर, आपण शासकीय केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये स्ट्रीमलायझेशन की सदस्य म्हणून उत्कृष्ट कार्य केल्यामुळे आपणास शासनाने गौरवपत्र प्रदान केले. सर, आपणास असलेल्या ज्ञानामुळे आणि मेहनती वृत्तीमुळे आपण क्रीडा विभाग, विस्तार सेवा विभाग, मानसशास्त्र प्रयोगशाळा विभाग, शैक्षणिक तंत्रज्ञान विभाग, विज्ञान प्रयोगशाळा विभाग, मुक्त विद्यापीठ समन्वयक आणि समंत्रक अशा विविध विभागांवरील कार्य यशस्वीरित्या करून प्रगतीकडे नेले. सर, आपण याशिवाय महाराष्ट्रातील शासकीय महाविद्यालयातील नवनियुक्त प्राध्यापक प्राध्यापिकांसाठी ICT प्रशिक्षण वर्गात NCTE भोपाळद्वारे शिक्षणशास्त्र संस्थांमधील प्राचार्य व प्राध्यापकांसाठी आयोजित ICT प्रशिक्षण वर्ग तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रबोधिनीमध्ये देशभरातील प्राध्यापकांसाठी आयोजित अनेक उद्बोधन आणि उजाळा वर्ग इत्यादींमध्ये साधन व्यक्ती म्हणून ज्ञानदानाचे कार्य केले. सर, आपल्या जिज्ञासू वृत्तीमुळे आपण विविध स्थानिक, विद्यापीठ पातळीवर, राज्य पातळीवर तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सेमिनार आणि परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले. सर, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर 3 वेळा सदस्य म्हणून तसेच विद्यापीठातील अनेक समित्यांचे अध्यक्ष म्हणून आणि प्राध्यापक कॅस समितीवर शासकीय सदस्य म्हणून उल्लेखनीय कार्य केले. आपल्या कार्याने आपण शिक्षणाच्या महामेरूला नावाप्रमाणेच ऊर्जा प्राप्त करून दिली. सर,
आपण आपल्या 32 वर्षांच्या अध्यापनाच्या प्रदीर्घ कालावधीत केलेल्या भरीव कार्यामुळे तज्ज्ञ म्हणून आपण शिक्षणाच्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केले. आपल्या या कार्याला लाख लाख शुभेच्छा. श्री सरस्वतीचा वरदहस्त आपणावर निरंतर राहो. आपणास निरंतर आयु आरोग्य लाभो. रहे न रहे हम महका करेंगे बनके कली बनके सदा बागे वफा में रहे न रहे हम. रहे न रहे हम.